हाय मित्रांनो, पुन्हा एकदा अंकुश मराठी ब्लॉग तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो। तर आपल्याला जायचं आहे सेलूला, कारण की माझा फ्रेंड आलेला आहे मुंबईवरून आणि त्यांनी नवी बाईक पण घेतलेली आहे। म्हणून आपण काय करू, थोडीशी बाईक रायडिंग पण करू आणि मी त्याच्याकडून थोडेसे पैसे पण घेतले होते, तर आपल्याला ते रिटर्न पण द्यायचे होतं। त्यामुळं त्यांनी मला फोन केला होता आणि बोलला मी आलोय तू ये म्हणून। त्याला बोललो मी चल येतो म्हणून आपल्याला जायचं आहे, म्हणून मस्त थोडीशी बाईक रायडिंग पण करू। तर चला अंघोळ बिंगोळ करून चष्मा घालून एकदम ओके मी, तर चला जाऊया। रायगडला करंट सेटचं गॅरेज आहे, तिथं आलेलं होतं। तर तो म्हणला थोडा टाइम लागेल, त्यामुळे आलेलो आहे। आणि करंट सेट पण म्हणला आमचा व्हिडिओ जरा व्हायरल होईल, ते आमचं करंट सेटचं गॅरेज आहे। तू यार तू खरं ध्यान दे नसतो। हो ना, नवीनच गॅरेज टाकलेलं आहे सध्या, सामान विमान सगळं ओके मध्ये। जर कोणाला ऑटोची काम पडलं तर भाऊ जरा पैशाला पण थांबतो। हे दुकान थोडं कुठे परमनंट रोडला आहे ना, परमनंट रोडला येऊन जा, मोरेश्वरीच्या बाजूला आहे। पैसे पण थांबून जाईन, तर ते वस्तू थोडा वेट करतो मी। तर फायनली माझा फ्रेंड माझ्यापाशी आलेला आहे आणि त्याची गाडी पण माझ्या जवळच आहे, NS 125 आहे ती बघा माझी पाठी बघतो। आणि आज जर सगळं रायडिंग करतो। हे बघा सतीश झाकरे, किती पैसे तरी माझ्याकडे किती पैसे? 2000 रुपये 2000 रुपये आहेत त्याचे मी दिलेले होते, पण चला त्याला म्हणलं बोलवलं फोन देऊन आलेला। पण असं मला वाटते तू मुंबईला राहायला गेलास, पण मुंबईला राहायला गेलास, तू सांग बरं कुठून राहतो, कधीपासून गेलास? देतेच फोन, किती दिवसाला काम केलंस? 1 महिना भरालाय भाऊ, पण भाऊ असं वाटत नाही की मुंबईला खरंच राहतोय म्हणून। चल जाऊ, ते भाऊची गाडी दाखवतो तुम्हाला। राजस्थान रॉयल मध्ये आलो कचोरी खायला, भाऊला म्हणलं कचोरी काय म्हणून। आता 2 कचोरी तू काय 2 कचोरी दे। तर कचोरी घेतलेली आहे, गरमागरम आहे, कचोरी खातो। कशी लागली कचोरी? राजस्थानची आमच्या शेलूची राजस्थानची कचोरी इतकी फेमस आहे ना, खूपच आहे बाबा। फक्त इकडं उभा राहून खायची सवय नाही आहे, खाली बसूनच खावं लागतं। सिटीमध्ये उभा राहून खायची सवय असते ना, त्यामुळे कचोरी खातो मी, तो तुम्ही वेट का। कचोरी वगैरे खाल्लेली आहे, आता जातोय गाडी आणि जायचं आता थोडीशी सलून कटिंग करायला, दाढी करायला। तर भाऊ गाडी काढत आहे त्याची, मी पण रायडिंग करणार आहे पण थोडं वेळानं। होम भाऊचं सलून सगळे बसले निवांत, गिराईक काही नाही सध्या। तर भावड्या आपल्याला गाडी करायची खाली आहे का? चल इथं बस पुढं बस। गाडी वगैरे केली मी, आता जातोय पप्पू दादा म्हणलं केस लावायला लेडीज बेल्ट तिथं भेटतो म्हणजे जनरल स्टोअरमध्ये। आज जनरल स्टोअरमध्ये जातो आणि तिथे जाऊन बेल्ट घेतोय। काढ गाडी आपली सर। NS 125 आपण मी रायडर गाडीत आहे। भाऊची गाडी चालवून मला खूपच मजा येते आणि गाडी पण एकदम कंडिशन मध्ये आहे। हे आमचं रायगड समोर आलेले,
माझा फ्रेंड गेलेला आहे, मी इथं बसलेलो आहे बघा. आणि त्याची गाडी ना खूपच भारी. तर त्याला बोललोय मी की बाबा तू यूट्यूब चॅनल खोल रायडर हो, पण तो म्हणून मला एवढं समजत नाही काय नाही. हळूहळू समजून जातं. पहिले ट्राय करायचं. ट्राय करता 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 येतं म्हणलं तुझा भाऊ पण ब्लॉगिंगसाठी ट्रायच करतोय. त्याच्यानंतर हळूहळू स्वतःला समजून जातो. तो तुम्हाला बघतो, ट्राय करतो, त्याला सांगतो समजून. आता माझी पण गाडी तो बाहेर घेऊन गेलाय कारण आल्यानंतर मी पण गाडी घेतो, पीक मारतो आणि आपल्या घरी जातो. आपली गाडी आलेली आहे, करण भाऊनं गाडी आणलेली आहे. आणि जर व्हिडिओला आवडला असेल, तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया समोर जाऊ. बाय बाय.